मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरच्या दौऱ्यासाठी रवाना। पूरग्रस्त भागाची पाहणी करणार सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरच्या करमाळ्यातील नुकसानीची पाहणी। अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी, निधीची कमतरता भासू देणार नाही, अजित पवारांची ग्वाही। कृषी मंत्री भरणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी। अधिकारी पंचनामे करत नाही, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा। हेक्टरी 50,000च्या मदतीचीही मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानीची पाहणी आणि गावकऱ्यांसोबत संवाद। पंचनामे करून लगेच मदत देणार, जिथे पाऊस कमी पण नुकसान दिसतंय तिथेही मदत देणार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। लातूर जिल्ह्यातल्या कारला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा। जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत मिळणार। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्गही ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवरच रखडल्या।